गुणाकार भाग 2. खालील गुणाकार करा. 743 गुणिले 5. 5 ने 3 एककांना गुणले. गुणाकार आला 15. 15 एकक म्हणजे 1 दशक 5 एकक. म्हणून एककाच्या घरात लिहिले 5. 1 दशक हा हातच्याच्या घरात दशकामध्ये. 5 गुणिले 4 दशक म्हणजे 20 दशक अधिक 1 हातचा म्हणजे 21 दशक. 21 दशक म्हणजे 2 शतक 1 दशक. म्हणून दशकाच्या घरात लिहिले 1. हातचे 2 शतकाच्या घरात. 5 गुणिले 7 शतक म्हणजे 35 शतक अधिक 2 37 शतक. 37 शतक म्हणजे 7 शतक 3000. यापैकी 3 हे हजाराच्या स्थानात लिहिले म्हणून गुणाकार आला 3715. पुढचा गुणाकार 409 गुणिले 4. 4 ने 9 एककाला गुणले. गुणाकार आला 36. 36 एकक म्हणजे 3 दशक 6 एकक. म्हणून एककाच्या घरात 6 हातचे 3 दशकामध्ये. 4 गुणिले 0 दशक बरोबर 0 अधिक 3 हातचे म्हणून 3 दशक. 4 गुणिले 4 शतक बरोबर 16 शतक म्हणजेच 1006 शतक. म्हणून गुणाकार 1636. पुढचा गुणाकार 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. पुढचा गुणाकार 37 गुणिले 27. 7 एककांनी 7 एककाला गुणलं. 7 7 49. 49 एकक म्हणजे 4 दशक 9 एकक. एककाच्या घरात 9 हातचे 4 दशकाच्या घरात. 7 ने 3 दशकाला गुणले. 7 त्रिक 21 अधिक 4 हातचे म्हणजे 25. 25 दशक म्हणजे 2 शतक 5 दशक. म्हणून हा गुणाकार आला 259. आता त्यानंतर आपण 2 दशकांनी गुणायचं. दशकांनी कोणत्याही संख्येला गुणताना गुणाकार दशकातच येतो म्हणून एककाच्या घरात 0 लिहिले. आता 2 दशक गुणिले 7 एकक बरोबर 7 दुने 14 दशक म्हणजेच 1 शतक 4 दशक. म्हणून दशकाच्या घरात 4 हातचा 1 शतकाच्या घरात. हा हातचा आपण थोडा वरती दशकांनी गुणून आणलेल्या खणात लिहिला. यानंतर म्हणून 2 दशक गुणिले 3 दशक बरोबर 6. 6 अधिक 1 हातचा बरोबर 7. म्हणून शतक स्थानी लिहिले 7. आता बेरीज करू. 9 अधिक 0 9. 5 अधिक 4 9. 2 अधिक 7 बरोबर 9. म्हणून गुणाकार 999. पुढचा गुणाकार 60 गुणिले 24. 4 गुणिले 0 एकक बरोबर 0. 4 गुणिले 6 दशक बरोबर 24. म्हणून गुणाकार 240. आता 2 दशकांनी गुणताना पहिल्यांदा एकक स्थानी 0 लिहू. 2 गुणिले 0 एकक बरोबर 0. 2 गुणिले 6 दशक बरोबर 12. म्हणून गुणाकार 1200. आता बेरीज करू. 0 अधिक 0 0. 4 अधिक 0 4. 2 अधिक 2 4. 81 1. म्हणून गुणाकार 1440. पुढचा गुणाकार 67 गुणिले 94. 4 गुणिले 7 एकक 28. 28 8 हातचे 2. 4 गुणिले 6 दशक 4 सक 24 अधिक 2 हातचे 26. म्हणून गुणाकार 268. एकक स्थानी 0 लिहिलं. 9 दशक गुणिले 7 एकक 63. 63 3 हातचे आले 6. 9 गुणिले 6 दशक बरोबर 54. 54 अधिक 6 बरोबर 60. बेरीज करू. 8 अधिक 0 8. 6 अधिक 3 9. 2 अधिक 0 2. 6 6. म्हणून बेरीज 6298. यानंतर पुढचं शाब्दिक उदाहरण. प्रत्येकी 325 रुपये. याप्रमाणे सफरचंदांच्या 6 पेट्या अमीनाबाईंनी घेतल्या.
तर त्यांना एकूण किती रुपये द्यावे लागले? 325 रुपये एका पेटीची किंमत गुणिले 6 पेट्या. 6 गुणिले 5 एकक बरोबर 30. 30तले 0 एकक स्थानी, 3 हातचे दशक स्थानी. 6 गुणिले 2 दशक बरोबर 12. 12 अधिक 3 हातचे 15. 15 मधले 5 दशक स्थानी, हातचा 1 शतक स्थानी. 6 गुणिले 3 शतक 18 अधिक 1 हातचा बरोबर 19. म्हणून 1950 रुपये. म्हणून अमीनाबाईंना 1950 रुपये द्यावे लागले. पुढचं उदाहरण. गव्हाच्या एका पोत्याचे वजन 53 किलोग्रॅम आहे. तर अशा 19 पोत्यांचे एकूण वजन किती? 53 किग्रॅ एका पोत्याचे वजन गुणिले 19 पोत्यांची संख्या. 9 एकक गुणिले 3 एकक बरोबर 27. 27तले 7 हातचे आले 2. 9 गुणिले 5 दशक 45 अधिक 2 हातचे 47. म्हणून गुणाकार 477. त्यानंतर 1 दशकाने गुणण्यासाठी एकक स्थानी लिहिले 0. 1 गुणिले 3 बरोबर 3. 1 गुणिले 5 बरोबर 5. आता बेरीज करू. 7 अधिक 0 बरोबर 7. 7 अधिक 3 बरोबर 10 शी 0 हातचा आला 1. 1 अधिक 4 बरोबर 5 अधिक 5 बरोबर 10. म्हणून 1007 किग्रॅ. म्हणून पोत्यांचे एकूण वजन 1007 किलोग्रॅम. तीन अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. 234 गुणिले 65. पहिल्यांदा 5 एककांनी 4 एककाला गुणू. 5 चोक 20. 20शी 0 हातचे आले 2. या ठिकाणी हातचा सारणीमध्ये न लिहिता मनातच ठेवायचा आणि मिळवून झाला की विसरायचा. 5 त्रिक 15 अधिक 2 बरोबर 17. 17तले 7 दशक स्थानी 1 हातचा मनात. 5 दुने 10 अधिक 1 हातचा 11. गुणाकार 1170. आता 6 दशकांनी गुणताना पहिल्यांदा एकक स्थानी 0 लिहू. 6 चोक 24शी 4 हातचे आले 2. 6 त्रिक 18 अधिक 2 बरोबर 20. 20तले 0 या ठिकाणी लिहिले, हातचे आले 2. 6 दुने 12 अधिक 2 बरोबर 14. आता करूया बेरीज. 0 अधिक 0 बरोबर 0. 7 अधिक 4 बरोबर 11. 11तले 1 लिहिले, हातचा आला 1. 1 अधिक 1 2. 2 अधिक 0 बरोबर 2. 1 अधिक 4 बरोबर 5. 0 अधिक 1 बरोबर 1. म्हणून गुणाकार 15,210. यानंतर पुढचं उदाहरण. एका टेम्पोमध्ये तांदळाची 18 पोती आहेत. प्रत्येक पोत्याचं वजन 105 किलोग्रॅम आहे. तर सर्व पोत्यांचे एकूण वजन किती? 105 किलोग्रॅम एका पोत्याचे वजन गुणिले 18 पोत्यांची संख्या. 8 एककांनी 5 एककाला गुणू. 8 पंचे 40. 40 मधले 0 इथे लिहिले, 4 हातचे मनात. 8 गुणिले 0 म्हणजे 0. 0 अधिक 4 बरोबर 4. 8 एके 8. यानंतर एका दशकांनी गुणू म्हणून पहिल्यांदा लिहिलं 0. 1 गुणिले 5 बरोबर 5. 1 गुणिले 0 म्हणजे 0. 1 गुणिले 1 म्हणजे 1. आता करूया बेरीज. 0 अधिक 0 बरोबर 0. 4 अधिक 5 बरोबर 9. 8 अधिक 0 म्हणजे 8. 0 अधिक 1 बरोबर 1. म्हणून गुणाकार 1890. म्हणून सर्व पोत्यांचे एकूण वजन 1890 किलोग्रॅम. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच.
अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.